अतिवृष्टी व मुसळधार पाऊस यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबतचा निर्णय 10 दिवसाच्या आत घेण्यात येईल असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. माझ्यासारखे किती जरी नेते कार्यकर्ते बोलले तर जरांगे यांच्या मनात जे चालू आहे ते मी 3 तासात ओळखू शकलो नाही, पण भविष्यात वेळ येईल तर मी सांगेन अशी प्रतिक्रिया मंत्री सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच्या भेटीनंतर दिली. मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागणीबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांसोबतही चर्चा करून मी जरांगे यांच्या सोबत चर्चा केली. त्यांच्या मागण्याबाबत आज कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा होईल. मुख्यमंत्र्यांच्या कमिटमेंट प्रमाणे आम्हालाही 60 दिवस उरलेत. या 60 दिवसाच्या कालावधीत काही ना काही निर्णय घेणं आवश्यक आहे असं मंत्री यांनी सांगितले. काल रात्री उशिरा मंत्री अब्दुल सत्तार यांनी जालन्यातील आंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. मी जरांगे यांच्या सोबत चर्चा केली. त्यांच्या मागण्याबाबत आजच्या कॅबिनेट बैठकीतच चर्चा होईल असं त्यांनी म्हटलंय. मी 3 दिवसात हजारो किलोमीटरचा नुकसान पाहणी दौरा केला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा लातूर येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली असंही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची मदत आम्ही देणारच असं सत्तार म्हणाले. आज कॅबिनेटच्या बैठकीत काय चर्चा होईल ती होईल असं सांगत 10 दिवसाच्या आत सरकार नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबतचा निर्णय घेईल असं देखील सत्तार म्हणाले. माझ्यासारखे किती जरी नेते कार्यकर्ते बोलते तर मनोज जरांगे यांच्या मनात जे चालू आहे ते 3 तासात ओळखू शकलो नाही, पण भविष्यात येईल वेळ तर मी सांगेन असं सूचक वक्तव्य सत्तार यांनी यावेळी केले. 60 दिवसात पूर्ण नाही, कसं आहे की ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलतात त्यावेळेस ती सरकारची जबाबदारी म्हणून बोलतात आणि ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये मला वाटतं कुठं कमी पडणार नाही. राहिला प्रश्न ओबीसी समाजाचाही त्यांच्याकडे काही मागणी आहे, जरांगे पाटील साहेबाचाही त्यांच्याकडे जो शब्द दिलेला आहे तोही आहे. या दोघांमधून का होत नाही, पण कसं तरी मार्ग काढावाच लागल. शेवटी सरकार आहे, सरकारची जबाबदारी आहे आणि जी परिस्थिती जरांगे पाटील साहेबांनी समोर त्यांच्याही संकट आहे, कारण की समाजाच्या कोट्यावधी लोक त्यांच्या सोबत आहेत. लाखो लोकांचा आपण पाहतोय का जनसमुदाय 5-5 तास 4-4 तास सभाही लेट झाल्या तर त्या ठिकाणी 8-8 तास 9-9 तासाचाही पाहिला. मी जे पाहिला ते मी बोलू लागलो. आणि त्यासाठी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर इतका मोठा समाज विश्वास करतोय तर त्यांची जी प्रमुख मागणी आहे ती मुख्यमंत्री महोदयासमोर मी चर्चा करेल, देवेंद्रजीशी चर्चा करेल, अजितदादाशी करेल आणि आमचे मंत्रिमंडळाचे सदस्याशी करेल आणि अंतिम याच्यावर निर्णय ते घेतील. सरसकट मागणी त्यांची अत्यंत जेवढे ऍक्च्युअल नुकसान झाले ते द्यावं. तुम्ही कृषी मंत्री होता त्यावेळेस तुम्ही नुकसान भरपाई दिलेली आहे, तुम्हाला शक्य वाटतंय का आणि ते लवकरात लवकर होऊ शकेल? नाही, नुकसान तर द्यावेच लागल आणि ते शक्य आहे. शेवटी सरकार आहे, सरकारला आता दिल्लीमध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्येही सरकार आहे, दोन्हीकडे सरकार असल्यानंतर जे नुकसान मराठवाड्याच्या बाबतीत पर्टिक्युलर मी सांगल, मी अनेक जिल्ह्यामध्ये फिरलो, अनेक जिल्ह्याच्या बांधापर्यंत शेतकऱ्यांची चर्चा केली. मला वाटतं एक हजारो किलोमीटरचा दौरा या गेल्या 2 दिवसामध्ये, आज 3रा दिवस आहे, या 3 दिवसापासून मी सातत्याने करतोय. आणि आज जे जरांगे पाटील साहेबांनी जी परिस्थिती सांगितली ती खरोखर आहे. अनेक जिल्हे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही मला वाटतं लातूरमध्येच आज आपले मला वाटतं त्यांचा मतदारसंघ आहे आमच्या नाही मंत्री बनसोड साहेबाचा मतदार संजय बनसोड साहेबाच्या मतदारसंघामध्ये कुठेतरी मी त्यांची क्लिप पण पाहिली आणि बातम्यामध्ये ब्रेकिंग न्यूज आपल्या सर्व चॅनलने दाखवली. त्या माध्यमातून त्यांचाही जे काही शब्द आहे तात्काळ पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई देण्यामध्ये कुठेही सरकार कमी पडणार नाही असे शब्द मी ऐकले. आता उद्या कॅबिनेटमध्ये याच्याबद्दल काय चर्चा होईल सर्व मंत्रिमंडळासमोर. शेवटी किती हेक्टर जमीन आहे, किती लाख हेक्टर आहे, किती पंचनामे तात्काळ करणार, किती दिवसामध्ये करणार. आता जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की 10 दिवसापर्यंत आम्ही वाट बघू. निश्चित 10 दिवसाच्या आत याचा काही ना काहीतरी निर्णय सरकार घेईल मला असं वाटतंय. नाही, सन्माननीय जरांगे पाटील साहेबांनी आज दौरा करून आले. मी गेल्या 2 दिवसापासून सातत्याने आम्ही हे दौरे करत शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत, त्यांच्या शेतापर्यंत, नदीचा पात्र असेल, नाल्याचा पात्र असेल, ते पाहिल्यानंतर निश्चित ते जे बोलू लागले ही गंभीर परिस्थिती मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये झालेली आहे
आणि हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयही लातूरला आल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांनी पाहिलं. हे पाहिल्यानंतर पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्याच्या व्यतिरिक्तही पुढे जाऊन सन्माननीय जरांगे पाटील साहेब आणि कृषी मंत्री महोदयामध्ये काही चर्चाही झाली. त्यांनी त्याच्याबद्दल बोलले आणि आज जे जरांगे पाटील साहेबांशी माझी 3 तास चर्चा झाली, त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि तो ओबीसी मध्ये मराठा समाजाचा रिझर्वेशन या 2 याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा, मला वाटतं 3 तास आम्ही चर्चा केली. 3 तासामध्ये हे 2 विषय जे त्यांनी सांगितले हे मी उद्याच्या आमच्या कॅबिनेटमध्येही सन्माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर, शेवटी शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही ते बोलले ही सत्य परिस्थिती आहे की शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला जे काही मदत करता येईल ती मदत सरकार बी, मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, तिघही मला तर असं वाटतंय का ही जी माझी चर्चा झाली ही मी कॅबिनेटमध्ये मांडेल आणि शेवटी कॅबिनेट याच्यामध्ये अंतिम निर्णय घेईल. अंतिम निर्णय मी यासाठी सांगू लागलो की कॅबिनेटमध्ये एकदा चर्चा झाली आणि त्याला एकदा शिक्कामोर्तब झाला का ती बांधिलकी, ती जबाबदारी सरकारची असते आणि सरकार निश्चित याच्यामध्ये, मला वाटतं का बऱ्यापैकी मी कृषी मंत्री असतानाही पाहिलं अनेक निर्णय सरकारने ज्यावेळेस घेतले तर ते शेतकऱ्याच्या हितासाठी घेतले. आणि हेही जे जरांगे पाटील साहेबांनी आता ज्या भावना मांडल्या ती सत्य परिस्थिती आहे. एक वाई म्हणून गाव जिंतूर तालुक्यामध्ये आहे. त्यांनी तिथे जाऊन जो दौरा केला, 3 गावाची कनेक्टिव्हिटी तुटली. तिथं तात्काळ आपण मी गेल्यानंतर सरकारच्या माध्यमातून त्याला मंजुरी देण्यात येईल आणि निश्चित जे काही बाकीची जी चर्चा या ओबीसी रिझर्वेशन आणि विशेषतः मराठा समाजाच्या बद्दल त्यांच्यासोबत झाली, त्यांनी त्यामध्ये अनेक दुसरे जी परिस्थिती आहे, ज्यांच्याकडे काही दस्तऐवज आहे ते निजामाच्या काळातले असतील, अंग्रेजाच्या काळातले असतील किंवा मुंबईचा 3 वेगवेगळे कायदे आहे. विदर्भामधला कायदा वेगळा होता, मराठवाड्यामधला आणि मुंबई सहित बाकीचे जे राज्याच्या विविध भागामधले त्यांनी तेही काढून ठेवलेले आहे. तेही माझ्याशी त्यांनी चर्चा केली. मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळात याच्याबद्दल सविस्तर चर्चा होईल आणि मला असं वाटतंय की याच्यावर काही ना काहीतरी निर्णय, जे काही कमिटमेंट सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला त्या कमिटमेंट प्रमाणे किंवा त्या याच्याप्रमाणे आता आम्हाला हे 60 दिवस उरलेले, या 60 दिवसामध्ये काही ना काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे. त्याचे पहिले जे ओबीसीचे पुरावे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही सापडलेले, त्याला निर्णय देताना जे काही सरकारने त्यांना वचन दिलं होतं त्याची पूर्तता करावी. अनेक याच्यावर बाकी चर्चा झाली. काही चर्चा मला मंत्रिमंडळासमोर ज्यावेळेस मी सकाळी जाईल त्यावेळेस आमच्या मुख्यमंत्री सहित सर्व मंत्रिमंडळाला बोलल आणि त्यामधला अंतिम निर्णय ते घेतील.